हॅलो. तर त्या दिवशी जे आपण फोटो काढले होते होळी नव्हती ते मी एडिट करतोय. तर ते फोटो असे आले होते, पण तुम्ही बघा. हे फोटो आता रॉ फोटो आहेत, साधी म्हणजे असेच काढले होते. तर हे एडिट केल्यावरती भारी होते. एडिट केल्याच्या नंतर तुम्हाला मी लिंक ठेवतो डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाचा पोस्टची, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. हे झाल्यावरती आपल्याला जायचं एका शूट साठी. एका छोट्या मुलीचं शूट आहे 5 वर्षाच्या. तर तिचा बर्थडे साठी शूट करायचं. आम्ही चाललोय भरपूर लांब शूटला. तर हे आमचे परम मित्र आहेत मयूर निगोट, ती त्यांची पोरगी इथं शूट करायचंय. ओके. रस्ता भरपूर वळणाचा आहे, मस्त गावातला रोड आहे. आपण आलोय ताईनाना पार्क मध्ये. गार्डन मस्त आहे, 1 नंबर पार्क आहे. इथं जिप्सी लावली मस्त. वाह, काय वारा सुटलाय. डोकं बिका जपर इकडं तुझी बरोबर पडते. वा वा, ते वातावरण आपल्याला आवडलं. मला असं वातावरण आवडतं बाबा. आता फोटो काय काढलेत तुम्ही एडिट केल्यावरती बघा, ते फोटो कडे किती मस्त. हे बघा पोल बघितला का? इथं संध्याकाळचे ना 6 वाजलेत तरी पण वातावरण काय झाले बघा. तुमच्या साईडला पण असे ढग येतात का खाली? मला कमेंट मध्ये सांगा बरं. यांच्या घरी आलोय, ज्यांचं सूट आहे त्यांच्या घरी ना गौराई बसले. गौराई तुम्हाला दाखवतो. मस्त डेकोरेशन भारी केले. बरंच काय काय ठेवलं यांनी. सगळ्या आज्या बसल्या इकडे. लेझर मारले. डेकोरेशन वगैरे कडक केले. इथं अख्खी दिवाळी ठेवली. हे सगळे स्वीटचे पदार्थ, फळं. इकडे पण सगळे स्वीटचे पदार्थ आहेत. असं तुमच्याकडे पण करतात काय? मला कमेंट मध्ये सांग. तिथं आलो आता, यांनी डायरेक्ट मला जेवायला बसवलं. बाबा आमचा आप्पा पण जेवायला वाचलाय. जेवायला गुलाबजाम आहे, भजी, शाकभाजी, पुरी भाजी आणि इकडे काय खीर आहे. मी जेवतो तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्यायला लागला असं. आता शूटवरून चाललोय ऑफिसला. आपला मयूर सोडतोय. तर आम्ही आलोय गणपती बघायला, मार्केटचा गणपती. हा गणपती भरपूर मोठा आहे. इथं हा गणपती जो आहे तो कागदापासून बनवलेला आहे, म्हणजे पर्यावरणपूरक कागद जो आहे त्यापासून बनवलेला आहे.